नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण 29 सप्टेंबरचे काही चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताची कितवी रँक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 39. तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताची 39वी रँक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे? तर प्रथम स्थानावर स्वित्झर्लंड हा देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये अंगोला देश सर्वात शेवटी कितव्या स्थानावर आहे? तर 133 या स्थानावर अंगोला हा देश सर्वात शेवटी आहे. त्यानंतर 2024च्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये टॉप 10 रँकिंग देशाची यादी खालीलप्रमाणे आहेत. तर पहिल्या स्थानावर आहे स्वित्झर्लंड, दुसऱ्या स्थानावर स्वीडन, तिसऱ्या स्थानावर संयुक्त राष्ट्र, चौथ्या स्थानावर युनायटेड किंगडम, पाचव्या स्थानावर सिंगापूर, सहाव्या स्थानावर फिनलँड, सातव्या स्थानावर नेदरलँड, आठव्या स्थानावर जर्मनी, 9व्या स्थानावर डेन्मार्क आणि 10व्या स्थानावर दक्षिण कोरिया. त्यानंतर जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजेच WIPO बद्दल माहिती बघायची आहे. तर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची स्थापना 1967 मध्ये संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था म्हणून झाली. त्यानंतर WIPOचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. त्यानंतर WIPOचे महासंचालक डॉरेन तांग आहेत आणि सदस्य आहेत 193 देश. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिगेरू इशिबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर जपान या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 28 सप्टेंबर या रोजी साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राधा मोहन सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, संसदेच्या परराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शशी थरूर यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या हस्ते 2 कम्प्युटिंग सिस्टीम अर्क आणि अरुणिकाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. त्यानंतर समोर बघूयात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्क आणि अरुणिका या 2 कम्प्युटिंग सिस्टीमचे उद्घाटन केले असून त्या कशाशी संबंधित आहे? तर त्या हवामान अंदाजाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? KS चित्रा यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर SBIच्या लोकसंख्या अहवालानुसार भारत जगात तरुणांच्या संख्येत कितव्या स्थानावर आहे? तर भारत हा 4थ्या स्थानावर आहे. नंतर पुढचा प्रश्न, SBIच्या लोकसंख्या अहवालानुसार जगात तरुणांच्या लोकसंख्येत कोणता देश जगात प्रथम स्थानावर आहे? तर नायजेरिया हा देश प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, CM7 योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर त्रिपुरा या राज्याने सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी हा उपक्रम जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने केला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचा खेळाडू डुआने ब्राव्हो ने क्रिकेटच्या 3 प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर ते वेस्ट इंडिजचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारत आणि कोणता देश यांच्यात तास्कंदमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली? तर भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात तास्कंदमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर उझबेकिस्तान बद्दल माहिती बघू. राजधानी आहे ताश्कंद, चलन आहे योग, अध्यक्ष आहेत शवकत मिर्झियोयेव. त्यानंतर पुढचा प्रश्न, OECDने भारताच्या आर्थिक वर्ष 2025च्या विकास दराचा अंदाज किती टक्क्यापर्यंत वाढवला आहे? तर 6.7% वाढवला आहे. त्यानंतर ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक्स अँड डेव्हलपमेंट OECD बद्दल माहिती बघायची आहे. तर याचे सरचिटणीस आहेत मॅथियास ह्युबर्ट पॉल कोरमन. त्यानंतर मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स येथे. स्थापना झालेली आहे 1961 रोजी. त्यानंतर पुढचा प्रश्न,
जलद बचाव कार्यासाठी भारतीय रेल्वेने वायव्य विभागात कोणते रक्षक दल सुरू केले आहे? तर रेल रक्षक दल सुरू केलेले आहे. तर भारतीय रेल्वेबद्दल माहिती बघायची आहे. चेअरमॅन आणि CEO आहेत सतीश कुमार. मुख्यालय आहे नवी दिल्ली, भारत येथे. स्थापना झालेली आहे 16 एप्रिल 1853 रोजी. आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन आहे. SBIच्या लोकसंख्या अहवालानुसार भारत जगात तरुणांच्या संख्येत कितव्या स्थानावर आहे? तर मित्रांनो, या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.